नमस्कार। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत करेक्ट कार्यक्रम या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एका वेगळ्याच विषयाकडे बोलणार आहोत आणि तो विषय आहे भाजपचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते यांची वाढत चाललेली किंवा मुळात असलेली परंतु आता आणखी वाढत चाललेली जवळीक। केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते नितीन गडकरी नुकतेच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांची आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची जवळीक प्रकर्षाने ठळकपणाने आपल्याला त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दिसत होती। एवढंच नव्हे तर या कार्यक्रमाच्या दरम्यान नितीन गडकरी साहेब आणि जयंतरावांचे चिरंजीव युवा नेते प्रतीक पाटील यांनी एका गाडीतून सहप्रवास केला आणि त्यामुळे या जवळीकीची चर्चा फार मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की नितीन गडकरी हे अतिशय वरिष्ठ असे नेते आहेत। गेली 8 वर्ष ते केंद्रामध्ये मिनिस्टर म्हणून काम करतायत। त्यांच्या मंत्रालयातर्फे मोठ्या प्रमाणावरती सागरी वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल अशी फार मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत। आणि जयंतराव पाटील हे सुद्धा अतिशय वरिष्ठ असे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या जी काही प्रमुख ठळक नावं आहेत त्याच्यामध्ये जयंतराव पाटलांचं नाव अतिशय अग्रक्रमाने घेतलं जातं। जयंतराव पाटील हे 1990 पासून विधिमंडळामध्ये वाळवा तालुक्याचं किंवा आता इस्लामपूर मतदारसंघाचं विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। 1995 मध्ये महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार आलं त्यावेळेला नितीन गडकरी साहेब यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक हेच म्हणजे बांधकाम विभागाअंतर्गत हीच खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यावेळेलाही सुद्धा त्यांनी सांगली पुणे बंगलोर हायवे असेल किंवा फ्लायओव्हर्स असतील मुंबईतले अनेक ठिकाणचे रस्ते आणि पूल असतील राज्यातले हे फार मोठ्या धडाडीने पूर्ण केले होते। त्यावेळेपासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जयंतरावांचे आणि नितीन गडकरींचे अतिशय चांगले संबंध आहेत। किंबहुना नितीन गडकरींचा एकूण स्वभाव जर आपण पाहिला आणि त्यांचा एकूण सगळ्यांशी असलेला संपर्क जर आपण पाहिला सर्व पक्षीयांशी असलेला त्यामुळे त्यांच्याबद्दल एक विशेष जवळीक सगळ्याच पक्षाच्या नेत्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती जाणवती। विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अधिक जवळीक आपल्याला त्यांच्याबद्दल आहे असं जाणवतं। आणि नितीन गडकरी साहेब सुद्धा आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा असा पक्षीय काही पक्षपात करतायत किंवा पक्षीय मतभेद दाखवतायत असं कधी आतापर्यंत दिसलेलं नाही। तोही कदाचित कारण असेल की हे सर्व नेते त्यांच्याशी अतिशय चांगले कनेक्ट आहेत। आज महाराष्ट्रातलं जे केंद्रातलं नेतृत्व आहे ते गडकरी साहेब आहेत आणि त्यांच्याकडे एक महत्त्वाचं हे खातं आहे। त्याचबरोबर त्यांचा केंद्र सरकारमध्ये असलेला अप्रोचही अतिशय महत्त्वाचा आहे। केंद्रामधली जर एकूण भाजपच्या अन्य नेत्यांची आणि सगळ्या सरकारची जर परिस्थिती आपण पाहिली किंवा त्यांचा एकूण दृष्टिकोन आपण जर पाहिला, एकूण भूमिका पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाराष्ट्रातली किंवा काँग्रेसचे नेते असतील किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे नेते असतील हे चटकन तिचं अप्रोच होऊ शकत नाहीत, तिथं पोहोचू शकत नाहीत असं म्हणतात। त्या तुलनेमध्ये गडकरींशी त्यांचा सगळ्यांचा अतिशय सातत्याने संपर्क येतो। गडकरीही त्यांच्याशी सातत्याने बोलतात, त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांना बोलवतात आणि विशेष म्हणजे ह्या सर्व पक्षीय कार्यक्रमांमध्ये सुद्धा नितीन गडकरी अनेकदा उपस्थित राहिलेले आहेत। त्या अशा कार्यक्रमांमध्ये ते खुलेपणाने बोलतात, मोकळेपणाने बोलतात। कोणत्याही कामाबद्दल माझ्याकडे कामं घेऊन या म्हणतात, मी कोणताही पक्षीय किंवा अन्य कोणताही भेद पाळत नाही म्हणून सांगतात आणि त्यानुसार त्यांची कृती आहे। या सगळ्याचा परिणाम म्हणून कदाचित पण एकूणच राष्ट्रवादीचे सर्व नेते हे गडकरींच्या बाबतीत थोडेसे सॉफ्ट कॉर्नर आहे असं आपल्याला दिसून येतं। नुकताच गडकरी साहेबांचा सांगली जिल्ह्याचा दौरा झाला। जो इस्लामपूर आणि सांगलीचा जो अत्यंत वादग्रस्त असा रस्ता आहे, गेली अनेक वर्ष तो रस्ता नादुरुस्त आहे। अक्षरशः लोक शंखध्वनी करतायत त्या रस्त्याबद्दल की हा रस्ता कधी दुरुस्त होणार। एवढे सगळे नेते आहेत, हे सगळे आहेत। मला आठवतंय 2014 मध्ये पहिल्यांदा केंद्रामध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलं त्यावेळेलाच रस्ते आणि बांधकाम खातं हे आपल्या नितीन गडकरी साहेबांच्याकडे होतं आणि सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये या नवीन सरकारच्या निमित्तानं एक भारतीय जनता पक्षातर्फे एक फार मोठा कार्यक्रम झाला होता। त्या कार्यक्रमाला सुद्धा नामदार गडकरी उपस्थित होते
आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा इस्लामपूर आणि सांगली रस्ता तसेच कोल्हापूर आणि बंगलोर किंवा कोल्हापूर आणि पुणे या सगळ्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत घोषणा केल्या त्या, परंतु गेल्या 8 वर्षात त्याच्याबद्दल काही झालेलं नव्हतं. त्यामुळे लोक अत्यंत नाराज होते, आहेतही अजूनही. प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात होईल, जेव्हा तो रस्ता चांगला होईल, व्यवस्थित होईल, तेव्हाच लोकांची नाराजी दूर होईल. तर या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं नुकताच या रस्त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि जवळजवळ 800 कोटीच्या वरती काही रक्कम त्याच्यासाठी मंजूर केलेली आहे. या सगळ्या कामाच्या भूमिपूजनासाठी म्हणून गडकरी साहेब सांगली जिल्ह्यामध्ये आलेले होते. साहजिकच पेठनाक्या आणि आष्टा या सगळ्या परिसरामध्ये हे सगळे कार्यक्रम झाले आणि त्यासाठी जसे भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काका पाटील असतील, शिंदे गटात आता सामील झालेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने असतील किंवा सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, मानसिंगराव नाईक होते शिराळ्याचे आमदार, याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव युवा नेते प्रतीक पाटील हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. आणि साहजिकच एकूणच व्यासपीठावरचा सगळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वावर पाहिला तर त्यांना जी नामदार गडकरी यांच्याबद्दल जी आपुलकी वाटती, जी आस्था वाटती, जो प्रेम वाटतं त्यांना, ते स्पष्टपणे अगदी दिसत होतं. म्हणजे आपल्याला त्या स्टेजवरती सुद्धा असं दिसेल की जयंतरावांनी अगदी खास प्रतीक पाटीलना जवळ बोलवून घेऊन गडकरी साहेबांशी त्यांची ओळख करून दिली. गडकरी साहेबांनी अतिशय आस्थेनं त्याची विचारपूस केली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याच वेळेला आपल्याला दिसेल की भिलवडीमध्ये सुद्धा चितळे डेअरी तर्फे एक मोठा कार्यक्रम झाला. एक नवीन प्रकल्प चितळे डेअरीनं सुरू केला. चितळे डेअरी ही दूध क्षेत्रातील एक अतिशय क्रांतिकारक असं नाव आहे. त्यांनी वेगवेगळे उपक्रम या आपल्या डेअरी मार्फत राबवलेले आहेत आणि नवीन काहीतरी प्रयोग करायचा, दुधाचं उत्पादन वाढवणं, दुधाळी जनावरांची उत्पादनामध्ये वाढ करणं आणि त्यांचं आरोग्य, या सगळ्याच दृष्टीनं चितळे डेअरीतर्फे अनेक चांगले उपक्रम केले जातात. त्या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी सुद्धा नामदार गडकरी उपस्थित होते आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष नामदार शरद पवार साहेब सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते पण बऱ्यापैकी त्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सगळ्या याच्यात जर पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नामदार गडकरी यांची जवळीक ठळकपणे आपल्या लक्षात येते. पण त्याच्याही पुढचा आणखी एक घटना अशी घडली की त्यामुळे सांगली जिल्ह्यात फारच मोठी राजकीय चर्चा गेले काही 2-4 दिवस सतत चालू आहे. ती म्हणजे नामदार गडकरी, जयंतराव पाटील आणि जयंतरावांचे चिरंजीव युवा नेते प्रतीक पाटील यांनी एका कारमधनं प्रवास केला आणि तो कारमधनं प्रवास केल्यामुळं सगळीकडे चर्चेला मोठं उधाण आलेलं आहे. हे निश्चित आहे की शेवटी राजकारणामध्ये राजकीय पक्ष असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक म्हणून लढवायची असती, त्यावेळेला राजकीय पक्षांच्या भिंती ह्या क्लिअर असतात, त्यांची बॅरिकेड्स क्लिअर असतात. परंतु ज्या वेळेला निवडणूक नसती, निवडणुकीचं राजकारण नसतं, त्यावेळेला राजकीय पक्षांचे नेते एकमेकाशी एकत्र येऊन एकमेकाशी बोलतात, वागतात, चालतात, एकमेकाशी बरोबर चहा पितात. हे असे अनेक वेळेला आपल्याला घडलेलं आहे. आणि साधारणपणे नामदार गडकरी यांचा एकूण स्वभाव आणि एकूण त्यांची हालचाल, एकूण त्यांची वागणूक जर पाहिली तर ती याच पद्धतीची असते की निवडणुकीचं राजकारण हे वेगळं आणि अन्य वेळेला मी काही राजकारणामध्ये त्याच्यावरती भाग घेणार नाही आणि प्रसंगी सगळ्या पक्षांशी आमचा नेहमी संपर्क असेल. त्यामुळे जयंतरावांचे चिरंजीव आणि नामदार गडकरी यांनी जो एकत्र प्रवास केला ह्याबद्दल चर्चा होणं, हे चर्चा तर होणारच असं म्हणतो ना आपण, तशी ही चर्चा तर होणारच. कारण ते दोन पक्षाचे प्रमुख राजकीय नेते एकत्र जेव्हा येतात आणि जुने मित्र आहेत, जे जुने मित्र आहेत आणि आता सुद्धा नव्यानं त्यांची मैत्री अधिक घट्ट झालेली आहे, असे एकत्र येतात, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात. मग कोणतरी असं म्हणतंय की मग गडकरींची एवढी जवळीक कशा करता, गडकरींना ह्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही हार्दिक अंतर्गत पाठिंबा आहे का, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात. विशेषतः जयंतरावांच्या बाबतीमध्ये ही चर्चा फार मोठ्या प्रमाणावर होत असते. जयंतरावांना सांगलीमध्ये सुद्धा JJP म्हणजे जयंत जनता पार्टी या नावाचं सुद्धा कायम प्रचार झाला. त्यांनी त्याच्याबद्दल कधी काही फारसं भाष्य केलं नाही किंवा त्याच्यावर कधी काही स्पष्टीकरणही त्यांनी केलं नाही. परंतु शेवटी प्रत्येक पक्षाचा एक काही पक्षाची भूमिका असते. राष्ट्रवादी काँग्रेसची एक भूमिका आहे आणि ज्या वेळेला राजकारणामध्ये सगळे मार्ग वापरायचे असतात प्रत्येक वेळेला, त्यामध्ये काही मार्ग असे असतात की जे नेहमीच्या रूढ राजकारणामध्ये तुम्हाला उपयोगी ठरत नाहीत, परंतु आपल्याला प्रतिस्पर्ध्यांचं
प्रतिस्पर्ध्यांना जर नामोहरम करायचं असेल तर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे समझोते करावे लागतात, वेगवेगळे युती करावी लागते, वेगवेगळी आघाडी करावी लागते आणि त्या अर्थानं जर जयंतरावांकडचं संबंध वाटचाल आपण पाहिली तर ते त्या वेळच्या गरजेनुसार राजकीय भूमिका घेतात असं आपल्याला अनेकदा दिसलेलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला 2008 मध्ये जेव्हा सांगलीमध्ये महाआघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होतीच, त्याचबरोबर भाजप होतं, शेतकरी कामगार पक्ष होतं आणि जनता दल सुद्धा होतं आणि अन्य काही पक्ष पण त्या आघाडीमध्ये होते. तर हा प्रयोग जयंतरावांनी सांगलीमध्ये केलेला होता आणि तोच प्रयोग नंतर महाविकास आघाडी म्हणून झाला हे आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रात झाला तो, अर्थात त्यात भाजप नव्हती परंतु महाविकास आघाडी म्हणून हा प्रयोग नंतरच्या काळात झाला. तर जयंतराव हे नेहमी असा नवीन प्रयोग करायच्या सतत याच्यात असतात, दृष्टिकोन असतो त्यांचा. त्यामुळे कदाचित नामदार गडकरी यांच्याबरोबर त्यांचा जो सहप्रवास झाला त्याबद्दल प्रचंड चर्चा सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातही साहजिक आहे त्याच्यामध्ये. आता एक दोन गोष्टी अशा आहेत की जयंतराव हे आता त्यांनी आपल्या आमदार पदाची सप्तपदी पूर्ण केलेली आहे. म्हणजे 1990 पासून सलग 7 वेळा त्यांनी वाळवा आधी आणि त्याच्यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि चांगल्या मताधिक्यानं सातत्यानं प्रताधिक्यानं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आता पुढची जी 2024 ची निवडणूक येणार आहे साहजिकच पहिली निवडणूक ही लोकसभेची येणार, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. आत्ताच एका एजन्सीनं किंवा काही वृत्तसंस्थांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार आपल्याला असं दिसलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सुमारे 34 जागा लोकसभेच्या मिळू शकतील आणि 14 जागा ह्या भाजप आणि आत्ता जो शिंदे गटच्या मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्यांना मिळू शकतील. अर्थात सर्वे हे बदलत असतात, परिस्थिती राजकीय बदलत असते, त्या वेळेला नवीन काही घटना घडत असतात. अजून एखादे कदाचित पुढच्या वर्षी याच वृत्तसंस्थे किंवा अन्य काही एजन्सीचे नवीन सर्वे आपल्या समोर येऊ शकतील. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये साधारणपणे उत्साहाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे. एक नवीन हुरूप त्यांच्यामध्ये आलेला दिसतोय की आपण 34 जागा जिंकू शकतो आणि विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण चांगलं बहुमत मिळवू शकू वगैरे अशा वगैरे असं तो सर्वेक्षणाचा साधारणपणे गोषवार आहे. साहजिकच एकूण 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता सगळ्यांची वाटचाल चालू आहे आणि कोणत्याही परिस्थितीत केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं हे जे भाजपचं सरकार आहे ह्या सरकारला नामोहरम करायचं, त्या सरकारला सत्तेवरून हटवायचं या दृष्टीनं आता सगळ्या देशभर वेगवेगळ्या पद्धतीच्या हालचालींना आघाडी चालू आहे. आणि या सगळ्या हालचालींमध्ये या सगळ्या नवीन आघाडी नवीन जे गठबंधनं चाललेली आहेत या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही निवडणुकातही ठरली, या निवडणुकीतही त्यांची ती भूमिका महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आता असं आहे की पवार साहेबांच्या दृष्टीनं जशी 90-91च्या इलेक्शन जशी महत्त्वाची होती की त्यावेळेला लोकसभेची निवडणूक ही अतिशय ताकदीनं काँग्रेसनं त्यावेळेला लढवलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये मोठं यश त्यावेळेला मिळवलेलं होतं. कदाचित 2024 ची निवडणूक ही अशाच पद्धतीनं ताकदीनं लढवायची आणि सगळे जेवढे मोठे मोहरे आहेत त्या पक्षाकडं, मग ते शिवसेनेकडे असतील, वंचित बहुजन आघाडीकडे असतील, कारण आता वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती झालेली आहे, काँग्रेसकडे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील, तर ह्यातले निवडक मोहरे ताकदवान नेते हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उतरवायचे आणि मोठ्या प्रमाणावरती लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा जिंकायची असा प्रयत्न साहजिकच राहणार आणि त्याचं नेतृत्व हे साहजिकच पवारसाहेब करतील असं आजचा आपल्याला माहित आहे. त्यामुळं कदाचित लोकसभेच्या निवडणुकीची जेव्हा चर्चा सुरू होईल तेव्हा सांगली आणि हातकणंगले हे 2 लोकसभा मतदारसंघ एकमेकाला जोडून आहेत आणि जयंतराव ज्या मतदारसंघाचं विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तो इस्लामपूर मतदारसंघ आणि त्याला लागून असलेला शिराळा विधानसभा मतदारसंघ हे दोन्ही विधानसभेचे मतदारसंघ हे हातकणंगले मतदारसंघामध्ये येतात, लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि 6 विधानसभेचे जे मतदारसंघ आहेत सांगली जिल्ह्यातले उर्वरित हे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. आता गंमत अशी आहे की हातकणंगले मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेचे त्यावेळेला म्हणजे भाजप शिवसेना युतीचे धैर्यशील माने हे खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील हे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले होते.
संजय काका पाटील यांनी त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परंतु काँग्रेस पुरस्कृत असलेले विशालदादा पाटील या दोघांचा पराभव केला होता। आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मानेसाहेब यांनी माजी खासदार माजी आमदार राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे एक मोठे नेते त्यांचा पराभव केलेला होता। आता ह्या दोन मतदारसंघाचा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस समोर असू शकतो, कारण आता धैर्यशील माने यांनी आता मधल्या ज्या राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडल्या त्या घडामोडींचा विचार केला तर त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणजे ते थोडक्यात आता बाळासाहेबांची शिवसेना ह्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळे साहजिकच आता तो मतदारसंघ कुणाकडे जाणार, तो मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे जाणार का भारतीय जनता पक्ष स्वतः लढवणार, असे वेगवेगळे विषय समोर येणार आहेत। आणि त्याच वेळेला मग काँग्रेसनं हा मतदारसंघ लढवायचा का राष्ट्रवादीनं हा मतदारसंघ लढवायचा असाही विषय त्यावेळेला येणार आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात अशीच मजेशीर थोडीशी परिस्थिती आहे, कारण हा परंपरागत काँग्रेसचा असलेला मतदारसंघ 2014 मध्ये पहिल्यांदा संजय काकांनी तो भाजपचे तिकिटावरती आपल्याकडे खेचून घेतला आणि इथली काँग्रेसची मक्तेदारी 2 निवडणुकांमध्ये लागोपाठ संपली। आता गेल्या इलेक्शनमध्ये म्हणजे लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीमध्ये असं झालं की सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवारच नव्हता, म्हणजे अधिकृत काँग्रेसचं जे हात चिन्ह आहे या हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा उमेदवारच नव्हता आणि विशालदादा पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ती निवडणूक लढवावी लागली। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस असा क्लेम करू शकते की सांगली लोकसभा मतदारसंघामधला काँग्रेसचा आता जो दावा आहे या जागेवरचा तो गेलेला आहे। त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्नही साहजिक चालू आहे। पालकमंत्री असताना जयंतरावांनी फार मोठ्या प्रमाणावरती सांगली जिल्ह्यामध्ये त्या दृष्टीने राजकीय बांधणी करायचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेला आहे। आता पवार साहेबांची एकूण भूमिका बघितली तर ते जयंतरावांना असं सांगू शकतात की आपल्याला हातकणंगले आणि सांगली हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आपल्याला पाहिजेत। पश्चिम महाराष्ट्रातले 2 महत्त्वाचे मतदारसंघ आहेत, जसे सातारा जिल्ह्यातले आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत, तसे हे दोन्ही मतदारसंघ महत्त्वाचे आहेत। मला हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आले पाहिजेत। मग त्या दृष्टीने तुम्ही स्वतः लढा, हातकणंगले मतदारसंघातून तुम्ही स्वतः लढा, कारण तुमचा विधानसभेचा मतदारसंघ पण तिथं आहे, आणि किंवा मग सांगलीतली जागा राष्ट्रवादीतर्फे लढवा आणि ती जागा जिंकून आणा। आता प्रश्न असा आहे की जयंतराव यांनी सातत्यानं म्हणजे ह्यापूर्वी सुद्धा त्यांना अनेकदा आग्रह झालेला होता की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवा, परंतु त्यांनी लोकसभेची निवडणूक शक्यतो लढवलेली नाही, टाळलेली आहे। कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अधिक रस आहे आणि ते साहजिक आहे, त्यांचा अनेक वर्षाचा ह्या राज्यातल्या राजकारणाचा अनुभव आहे, राज्याच्या कारभाराचा त्यांना अनुभव आहे। त्यामुळं 9 वर्ष म्हणजे सलग त्यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आता एक जबाबदार विरोधी पक्षाचे एक प्रमुख आमदार म्हणून नेते म्हणून ते आता काम करतायत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत। त्यामुळं कदाचित असं एक मानलं जातं की ते स्वतः पुन्हा एकदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवतील आणि त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या चिरंजीवांना सुद्धा राजकारणामध्ये पुढे आणायचंय, सत्तेच्या राजकारणाच्या एकूण ह्याच्यात पुढे आणायचंय। त्यामुळे ते कदाचित प्रतीक पाटील यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून प्रोजेक्ट करू शकतील। आता काही जण असं म्हणतात की जर तो मतदारसंघ राजू शेट्टी हे आघाडीत होते पूर्वी सुद्धा, त्यामुळे तो जर मतदारसंघासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना जर आग्रही राहिली तर मग प्रतीक पाटील हे सांगलीतनं निवडणूक लढवतील का, असाही एक चर्चेचा विषय सातत्यानं चाललेला असतो। आणि त्या दृष्टीनं प्रतीक पाटील यांना जयंतराव प्रोजेक्ट करतायत का, कारण आता जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत संजय काका पाटील यांच्याबद्दलही सातत्यानं वेगवेगळे प्रवाद वेगवेगळी चर्चा चाललेली असते की ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मधल्या काळात जेव्हा सरकार नव्हतं महाराष्ट्रामध्ये आणि महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या आणि जयंतरावांच्या सतत भेटी होत होत्या। असाच नामदार गडकरींच्याबरोबर जसा त्यांचा प्रवास झाला, जयंतरावांचा जसा संजय काकांचा सुद्धा अनेकदा प्रवास झाला, बंद खोलीत त्यांची चर्चा झाली, त्यावेळेस खूप माहोल असा उठला होता की काका काय करणार आहेत। तर एकूण सगळं जर काकांचं सगळं हे पाहिलं आपण संजय काकांचं, तर ते खासदारकीच्या निवडणुकीत पहिल्या ज्या उत्साहानं 14 साली उतरले आणि त्यांनी निवडणूक जिंकली मोठ्या प्रमाणावरती, 19च्या निवडणुकीतही ते उतरले, प्रचंड विरोधही त्यावेळेला झाला वंचित बहुजन विकास आघाडीचा आणि
स्वाभिमानी शेतकरी संघटना, तरी सुद्धा ते निवडणूक जिंकली, तरी सुद्धा ते फार समाधानी आहेत किंवा फार खुश आहेत एकूण खासदारकीच्या कामावरती, असं एकूण दिसत नाही. आणि साधारणपणे असं असतं की राज्यामधल्या राजकारणामध्ये आमदार म्हणून काम करताना जे एक वेगळी भूमिका तुमची असते, तुम्हाला एक महत्त्व असतं, तसं थोडंसं लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करताना थोडासा एक मर्यादा पडतात त्यांना. आणि कदाचित संजय काकांच्या दृष्टीनं त्याच मर्यादा असतील. कदाचित भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे संबंध आता कसे आहेत आपल्याला काही माहीत नाही, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा असतात. परंतु आत्तापर्यंत तरी कधी संजय काकांनी स्वतः कधीही भारतीय जनता पक्षावरती थेट टीका केलेली नाही किंवा कोणती भूमिका मांडलेली नाही किंवा कुठल्याही पक्षाबद्दलचं दुसऱ्या पक्षाबद्दलचं प्रेमही त्यांनी कधी व्यक्त केलेलं नाही. पण एक चर्चा असती की त्यांना आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त रस आहे, राज्यातल्या राजकारणात रस आहे लोकसभेच्या राजकारणापेक्षा. त्यामुळं सांगली आणि हातकणंगले ह्या मतदारसंघामध्ये प्रतीक पाटील यांना प्रोजेक्ट करायचा प्रयत्न जयंतराव पाटील करतील का, हा सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात त्यावेळचं वातावरण कसं आहे काय आहे आपल्याला माहीत नाही, परंतु जी नेहमीच चर्चा चालते की जयंतरावांची भाजपची जवळीक आहे, असं कधी नसतं राजकारणामध्ये. असं जसं दिसतं तसं नसतं कधी. आणि जयंतराव हे अतिशय हुशार असे राजकारणी आहेत, अनेक वर्षाचा राजकारणाचा त्यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे. त्यामुळं ते असे तडकाफडकी काही निर्णय घेतील आणि त्यांना आत्ता जे स्थान आहे त्या पक्षामध्ये, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं ते पक्षातलं स्थान सोडून ते अचानक दुसरीकडे कुठं जातील असं नसतं. एखाद्या मंत्र्यांच्या बरोबर किंवा जुन्या मित्रांच्या बरोबर भेटले, सहप्रवास केला म्हणजे लगेचच काही ते पक्ष बदलतात असं नसतं कधी. एवढं राजकारण सोपं नसतं. तसं असतं तर फार वेगळी घटना घडली असती. परंतु कुणी सांगावं, राजकारणाच्या पोटात भविष्यात काय दडलेलं आहे हे कधीच कुणाला काही सांगता येत नाही. आणि एकूण जर आपण सगळा माहोल बघितला, आता इस्लामपूरचा ह्या पेटनाक्याचा किंवा ह्याचा सुद्धा रस्त्याचा वगैरे सगळा कार्यक्रम बघितला तर भाजपचे अनेक नेते थोडेसे बाजूला होते. म्हणजे एकूण बघितलं तर आता इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचे नेते. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला खरं म्हणजे त्यांची फार मोठी इच्छा होती की भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवावी इस्लामपूर मतदारसंघातली, आणि तिथं त्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळावं त्या दृष्टीने त्यांनी प्रचंड तयारी केली होती. म्हणजे असं वाटत होतं की निशिकांत दादा पाटील आणि जयंतराव पाटील यांची फार मोठी टक्कर आपल्याला त्या मतदारसंघात बघायला मिळणार. पण तसं घडलं नाही आणि शिवसेनेनं त्या जागेकरता आपला आग्रह सोडला नाही. अर्थात त्याच्या मागेही वेगवेगळ्या राजकीय खेळ्या होत्या आणि त्याच्याकरता मी जे म्हणलं की नाही, अनेकदा आपल्याला आपल्या प्रत्येक वेळेला त्या पक्षातच जायला पाहिजे असं नसतं, तर अनेक वेळेला अनेक माणसं आपल्याला उपयोगी पडत असतात. तर तिथं शिवसेनेनं असा काही आग्रह धरला त्या मतदारसंघामध्ये की भारतीय जनता पक्षाची पुरती कोंडी करून टाकली आणि शिवसेनेनं ती जागा लढवली. अपेक्षेप्रमाणे निशिकांत दादा पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि दोघांची मतविभागणी मोठ्या प्रमाणावरती झाली आणि जयंतराव पाटील अपेक्षेप्रमाणे मोठ्या मताने निवडून आले. तर त्यामुळं ते निशिकांत दादा पाटील की जे अत्यंत पडत्या काळात सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहिले, पण ते कुठं फारसे त्या सगळ्या माहोलमध्ये, त्या सगळ्या वातावरणामध्ये, त्या स्टेजच्या वातावरणात कुठं दिसले नाहीत. परंतु जयंतराव पाटील, नामदार गडकरी आणि जयंतरावांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांची जवळीक मात्र सातत्यानं आपल्याला त्या सगळ्या संबंध नामदार गडकरींच्या दौऱ्यामध्ये दिसत होती. साहजिकच त्यामुळं वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळी काय म्हणू आपण अंदाज, वेगवेगळे तर्क यांना एक उधाण आलेलं आहे. त्यांचा एकूण पूर्वीची मैत्री दोघांची आणि आता हा नव्यानं झालेला सहप्रवास, हा सहप्रवास कुठं जाणार, तो भाजपच्या ह्याच्यापर्यंत जाऊन पोहोचणार का नितीन गडकरी आणि जयंतराव पाटील यांची एक वेगळीच मैत्री आहे आणि त्या मैत्रीचे काही वेगळे परिणाम आपल्याला नजीकच्या काळात दिसणार, अशी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. तूर्त तरी हा जो जयंतराव पाटील, नामदार गडकरी आणि प्रतीक पाटील यांचा जो सहप्रवास झालेला होता तो अतिशय चर्चेचा विषय जिल्ह्यातला ठरलेला आहे आणि तो कदाचित भविष्यातच आपल्याला कळेल की ह्या चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे. नमस्कार.